अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सुषमा अंधारे यांनी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि असं असताना संजय राऊतांनी सुद्धा कुणाला तरी वाचवण्यासाठी अक्षयचं एन्काउंटर होत आहे असा गंभीर आरोप केलेला आहे। बघूया संजय राऊत काय म्हणतात। मूर्ख आहे, हातात बेड्या आहेत। 24 वर्षाचा तो गुन्हेगार आहे, आरोपी आहे, भयंकर आहे। तर तो 24 वर्षाचा संडास साफ करणारा माणूस मुलगा पोलिसांना कमरेला लटकवलेली बंदूक खेचून घेतो असं म्हणतात। बरं, पिस्तूल लॉक असतं, पिस्तूल लॉक असतं ना। हे सगळा प्रकार संशयास्पद आहे। कोणाला तरी वाचवायचं आहे या प्रकरणामध्ये। मोठे मासे हे जे कोणी आहेत, भाजपशी संबंधित संस्था चालक ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज लगेच गायब केलं का? आपण गुन्हेगार नाहीत ना, मग सीसीटीव्ही फुटेज का गायब केलं? याचं उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीसांनी, एकनाथ शिंदेनी। आपटे, कोतवाल, आठवले हे जे कोणी आहेत ज्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केलेत, मग का केलेत? आम्ही केले का? आम्ही सांगितलं करायला? तुम्हीच केलेत ना पोस्को अंतर्गत गुन्हे। मग त्यांना अद्याप अटक का होत नाही? की त्यांना वाचवण्यासाठी माझी माहिती आहे, हा जो मारला गेलेला आरोपी आहे त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केलेले आहेत। या अक्षय शिंदेने त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही खुलासे केलेले आहेत, ते समोर येऊ नयेत म्हणून त्यांनी मुळापासून हे सगळं संपवून टाकलं। का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला? का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात? याचं उत्तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का? एका शिंद्यांनी दुसरा शिंद्यांचा एन्काउंटर केला, एका शिंद्याचा एन्काउंटर झाला, दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर जनता करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।